नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ स्वागत तोडकर. आज आम्ही आमच्या गावी आलो होतो सहज रंगपंचमीच्या निमित्तानं. तर रंगपंचमीच्या निमित्तानं आम्ही लहानपणी जे रंग करायचो, ते सगळे नैसर्गिक असायचे. त्यातलीच ही एक वनस्पती आहे पळस नावाची. या पळस नावाच्या वनस्पतीच्या फुलांपासून आम्ही पूर्वी रंग तयार करायचो आमच्या लहानपणी. म्हणजे ही फुलं सर्वसाधारण आम्ही पाण्यामध्ये उकळवायचो, याच्यापासून कलर तयार करायचो आणि यानेच रंगपंचमी खेळायचो. ह्याचा कुठलाही साइड इफेक्ट व्हायचा नाही. आणि हे फूल जर बघितलं तसं म्हणजे याचं खूप महत्त्व आहे. आज आयुर्वेदामध्ये, वनस्पतीमध्ये, वनस्पतीशास्त्रामध्ये आणि आमच्या निसर्गोपचारामध्ये पण खूप महत्त्व आहे. या फुलांचा जर समजा काढा करून पिलात, साधारण 2 पानं 1-2 वाटी पाण्यामध्ये टाकून जर त्याचा काढा करून जर पिलात, तर मूळव्याध 100% बरं होऊन जातंय. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मूळव्याध असू दे, सूज असू दे, मुरमुर असू दे, पेन्स असू द्यात किंवा रक्त जरी येत असेल, तरी 2 ते 3 दिवसांमध्ये हे पूर्ण मूळव्याध तुमचं थांबून जातंय, बरं होऊन जातंय. अशा पद्धतीची गुणकारी वनस्पती आहे. ह्याच्या काड्यापासून अजून जर म्हणला तर उष्णता फार कमी होते. पोटविकार कमी येतात. जंत असतील तर तेही बऱ्यापैकी निघून जातात. आता पूर्वी बघितलं तर पत्रावळी जेवण करण्यासाठी पत्रावळीचा वापर केला जायचा. तर त्या पत्रावळीसुद्धा ह्या पळस ह्या वनस्पतीच्या पानांपासून पत्रावळी बनवली जायची. या पानांचा खूप आयुर्वेदामध्ये महत्त्व सांगितलं, उपयोग सांगितलेला आहे. ह्या पानांच्या पत्रावळीवरती आपण जर समजा जेवण केलं, तर त्या अन्नामध्ये असणारे जे कुठल्याही प्रकारची बाधा असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्याला घातक एखादं काही जरी गेलं असेल, तरी ह्या पत्रावळी ह्या पानावरती आपण जर जेवण केलं किंवा भोजन केलं, तर त्या सगळ्या प्रकारचे जे विषबाधा असेल, तर ती वनस्पती खेचून घेण्याची ताकद ठेवते. त्याचबरोबर ह्या वनस्पतीच्या पानांवरती जेवण केल्यानंतर जेवणाला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची चव येते. ह्या पत्रावळीवरती आपण जेवण केल्यानंतर पचनक्रिया खूप छान चालते, कारण हे पचनास मदत करणारं पान आहे. ह्या पत्रावळीवरती आपण जेवण केल्यानंतर जेवणही खूप छान प्रकारे पचतं. खूप छान प्रकारे कोटाही साफ होतो. मेन म्हणजे उष्णता गायब होते. पित्ताचा त्रास बिलकुल होत नाही. तुम्ही उन्हातून थकून भागून आल्यानंतर अशा पत्रावळीवरती जर समजा तुम्ही जेवण केलात, तर डिहायड्रेशन सारखा प्रकार कुठलाही होत नाही. ह्या पानाचा समजा 2 किंवा 3 भाग याचा चावून खाल्ला आणि त्याच्यावर पाणी पिलात, तरी सुद्धा पोटातले जंत कमी होतात. उष्णतेचा कुठल्याही प्रकारचा त्रास असू दे, तोही कमी होऊन जातो. विशेष करून शुगरमध्ये सुद्धा हे पान खूप छान प्रकारे काम करतं. हातापायांचा धग होणे, शरीरात पोटात दाह होणे, ह्या सगळ्यावरती हे पान गुणकारी आहे. तर याचा नक्की तुम्ही प्रत्येकानं उपयोग करावा आणि ही वनस्पती अजून वाढावी. अजून ह्याचा कुठेही आता आपण बरेच लोकं बघा की गिफ्ट म्हणून झाड देतात आता सध्या. तर द्यायचं असेल तर अशा प्रकारची वनस्पती द्या, ज्या झाडांमधून त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील. तर अशा प्रकारच्या वनस्पती खरोखर वाढल्या पाहिजेत आणि यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर ह्या वनस्पतींचे अजून भरपूर उपयोग आहेत. ह्याच्या सालीचा उपयोग आहे. जर समजा टाचा फुटल्या असतील आणि याच्या सालीचा जर समजा आपण पेस्ट करून जर टाचांवरती लावली, तर तेही भरून येतात. विशेष करून कुठं जखम असेल, जखमेवरती सुद्धा ही जी पेस्ट करून लावली तरी सुद्धा तुम्हाला याचा छान प्रकारे उपयोग होऊन जातो. समजा कधी भाजला असेल, खरचटला असेल, त्याच्यावरती सुद्धा ह्याच्या सालीची पेस्ट करायची आणि त्या जखमेवरती लावायची. जखमा लगेच भरून येतात. कुठल्याही प्रकारे विशेष करून शुगरच्या पेशंटनी ह्या वनस्पतींच्या सावलीला जरी बसलं तरी बऱ्यापैकी त्यांचा दाह कमी होतो. शुगरच्या पेशंटना सुद्धा जखम बरी होत नाही. तर ह्या सालीचा उपयोग करून त्याचीही जखम आपण बरी करू शकतो. तर अशा प्रकारे खूप गुणकारी आणि खूप महत्त्वाची ही वनस्पती आहे. ही प्रत्येकानं आपल्या घराच्या आसपास ही लावायलाच पाहिजे. किंबहुना ह्याची शेती सुद्धा करायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने ही गुणकारी खूप सारी महत्त्व असणारी ह्या वनस्पती आहेत. आमच्या गावाच्या बाजूला जो डोंगर आहे, त्या डोंगरांमध्ये अशा जवळपास इथं बघितलं तर 500 ते 700 प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्या खरंच खूप गुणकारी आहेत आणि खरंच खूप उपयोगी आहेत. एकेका वनस्पतीची मी नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती देत जाईन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.